मी सर्जेराव दाभाडे. आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्ज वसुली व SRO यांची कार्यपद्धती. आजच्या भागात आपण पाहूया सुप्रीम कोर्टाने जामीनदारांना दिलेला दणका, म्हणजेच कर्जदाराने कर्ज थकवल्यास जामीनदारावर कर्जदाराप्रमाणे कारवाई करता येईल. सर्वसाधारणपणे कर्ज थकीत झाल्यास वसुलीचा सर्वात सोपा उपाय म्हणून संस्था अगर SRO जामीनदारांची बँक खाती सील करतात. अगर जामीनदारांची पगार कपात करतात. अशा वेळी जामीनदार हे अग्रेशी होतात आणि संस्थेला कर्जदारावर काय कारवाई केली हे प्रथम आम्हाला दाखवा असे सांगतात, तरच आमच्यावर कारवाई करा. जामीनदार अनेक नोटिसा पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की कर्जदार जिवंत आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, मग माझा कर्जाशी काय संबंध. संस्थेने कर्जदाराकडून वसुली करावी आणि नाही झाली तरच आमच्याकडे यावे. काही जामीनदार तर अंगावर येतात आणि सांगतात की कर्जदाराकडे जा, आमच्याकडे आलात तर तंगडे मोडू, तुम्हाला पाहून घेऊ. तसे पाहिले तर कर्जदार आणि जामीनदार यांची संयुक्त आणि वैयक्तिक जबाबदारी असते. भारतीय करार कायदा 78 मधील कलम 126 नुसार कर्जदाराने त्याची जबाबदारी पार पाडण्यास कसूर केल्यास जामीनदाराने दिलेल्या वचनानुसार त्याच्यावर जबाबदारी येते. तोच तो हमी करार असतो. करार कायदा कलम 135 व 137 नुसार जामीनदाराला कर्जदार समजले जाईल. प्रथम कर्जदारावर कारवाई करण्याची गरज नाही. त्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो दिनांक 27 फेब्रुवारी 2026 जो आहे तो निकाल आपण पाहूया. जामीनदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका. कर्ज थकल्यास मूळ कर्जदाराप्रमाणेच गॅरंटर वरही कारवाई होणार. तर ऑनलाईन लोकमतचे 27 फेब्रुवारीचा जो निकाल आहे तो बघूया. लोन गॅरंटर. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एक आदेश जारी केला आहे ज्यामध्ये लोकांना कर्ज हमीदार बनण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल. तर लोन गॅरंटर बनला, सावध राहा, तुमच्यावर कर्जाची जबाबदारी येऊ शकते. आता याच्यामुळं काय होणार आहे तर आता हमीदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ते लोकमतचं जे हे आहे 27 फेब्रुवारीचं, तसाच पोलीसनामा याच्यामध्ये आलेला आहे हा निकाल. तर याच्यामध्ये लोन गॅरंटर एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या कर्जासाठी जामीनदार होणे आता अधिक जोखमीचे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की कर्ज थकल्यास बँका आता मूळ कर्जदार आणि जामीनदार या दोघांविरुद्ध एकाच वेळी दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करू शकतात. या निकालामुळे बँकांना वसुलीसाठी मोठे बळ मिळाले असून गॅरंटरची जबाबदारी मूळ कर्जदाराच्या बरोबरीची असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. समांतर कारवाईवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. समांतर कारवाई म्हणजे कर्जदार जामीनदार यांच्यावर समान कारवाई एकाच वेळी कारवाई करता येऊ शकेल. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने दिवाळखोरी संहिता अंतर्गत हा निकाल दिला आहे. भारतीय करार कायद्यानुसार जामीनदाराची जबाबदारी ही मूळ कर्जदाराच्या दायित्वाइतकीच असते. बँका एकाच कर्जासाठी मूळ कर्जदार आणि त्याचा कॉर्पोरेट गॅरंटर या दोघांच्या विरोधात समांतरपणे दिवाळखोरीची कारवाई करू शकतात. कायद्याच्या अशा कारवाईवर कोणतेही वैधानिक बंधन नाही. जर कर्जदाराची एक प्रक्रिया संपण्याची वाट पाहून दुसरी सुरू केली तर हमी घेण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ बसला जाईल
असे न्यायालयाने स्पष्ट केले. बँकांच्या अपिलावर शिक्कामोर्तब. बँकांनी जे अपील केलं होतं त्याच्यामध्ये काय झालं, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या प्रमुख वित्तीय संस्थांनी रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांविरुद्ध अनेक अपिले दाखल केली होती. कंपनीच्या संचालकांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या समांतर कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. या आदेशानंतर बँकांना केवळ मूळ कंपनीच नाही तर जामीनदार म्हणून उभ्या राहिलेल्या कंपन्यांकडूनही थकीत कर्ज वसूल करण्याचे किंवा त्यांना दिवाळखोरीत नेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. या संदर्भातील आपण जामीनदार व कर्ज वसुली व जामीनदाराची हमी, पतसंस्थांची कर्ज वसुली व एसआरओची कार्यपद्धती भाग 4 मध्ये जामीनदाराची जबाबदारी याच्याबद्दल आपण बराच उहापोह केलेला आहे. तर तो जो 4 नंबरचा भाग आहे तो आपण डिटेल अभ्यासासाठी पाहू शकता. आणि आजचा जो आपण निकाल बघितलेला आहे त्यानं जामीनदाराची जबाबदारी ही कर्जदाराची इतकीच असते हे एकदा सिद्ध झालेलं आहे. जामीनदार व हमी, वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी. कर्जासाठी जामीन ही हमी आहे. संस्थेची जामीन संदर्भातली जबाबदारी, जामीनदार व हक्क जबाबदारी, विविध कायद्याने जामीनदाराची जबाबदारी ही त्या व्हिडिओमध्ये 4 नंबरचे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जर प्रथम कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर हमीदाराला कर्जाची परतफेड करण्यास कायदेशीररित्या बंधनकारक असते, ज्यामध्ये व्याज, दंड याचा समावेश असतो. हमीवर स्वाक्षरी करून हमीदार सुरक्षा प्रदान करतो. बहुतेकदा वैयक्तिक मालमत्ता गहाण ठेवतो आणि कर्जाची जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे कर्ज पूर्णपणे परतफेड होईपर्यंत त्याच्या क्रेडिट स्कोअर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते. प्रमुख जबाबदारी आणि परिणाम. परतफेडीचे बंधन. जर कर्जदाराने पैसे भरले नाहीत किंवा थकबाकी दिली नाहीत तर सामान्यतः 3-4 EMI नंतर तर कर्ज देणाऱ्याला हमीदाराकडून थकीत कर्ज फेडण्याची आवश्यकता असेल. कायदेशीर दायित्व. भारतीय करार कायद्यासारख्या कायदेशीर चौकटींतर्गत हमीदारांची सहव्यापक दायित्व असते. म्हणजेच कर्जदाराकडून प्रथम थकवलेल्या वसुलीचा प्रयत्न न करता पूर्ण रकमेसाठी त्याचा पाठलाग करू शकतात, म्हणजे जामीनदारावर कारवाई करू शकतात. आर्थिक परिणाम. कर्जबुडव्यामुळे कर्जदाराच्या कर्जबुडव्यामुळे हमीदाराच्या क्रेडिट स्कोअरवर गंभीरपणे नकारात्मक परिणाम होतो. करारबद्ध वचनबद्धता. कर्जाच्या आयुष्यभर किंवा करार संपेपर्यंत बंधन लागू राहते. जामीनदारावर हे बंधन जोपर्यंत कर्ज पूर्णपणे फिटत नाही तोपर्यंत जामीनदाराची हमी ही कायमस्वरूपाची राहते. आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे की जामीनदाराची हमी आणि त्याला जी परत एकदा सर्वोच्च न्यायालयाने पुष्टी दिलेली आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे.